UPAच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे मनरेगा करण्यात आला. पण केंद्र सरकारनं आता तो बदलून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन VB ग्रामक विधेयक आणलेलं आहे. या नवीन विधेयकात काही बदल केलेले आहेत. पहिला बदल असा आहे की पूर्वी मागेल त्याला काम देणं हे केंद्र सरकारला बंधनकारक होतं. आता ते केंद्राच्या मनावर ठेवण्यात आलेलं आहे. रोजगार कुणाला द्यायचा हे ग्रामसभा ठरवत असे, ते आता केंद्र सरकार ठरवणार. पूर्वी खर्चाचे प्रमाण केंद्र आणि राज्य यांच्यात 90-10 असे होते. आता तेच प्रमाण 60-40 करण्यात आले. म्हणजे केंद्र सरकार 90% ऐवजी 60% खर्च करणार आणि राज्यावरती 40%चा बोजा ढकलणार. शेतीच्या कामाला मजूर मिळत नाहीत या सबबीखाली केंद्र सरकार 60 दिवस रोजगार देण्याचा अधिकार तहकूब ठेवणार. म्हणजे या काळामध्ये रोजगार मिळणार नाही. आधार लिंकिंग किंवा सर्व्हर डाऊन अशा कारणामुळे सुद्धा या नोंदणीमध्ये रोजगार मागण्यामध्ये अडचणी येणार आहेत. एकूणच अकुशल मजुरांचा ग्रामीण भागातील रोजगार मागण्याचा अधिकार संपुष्टात आणण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. हे विधेयक संविधान विरोधी आहे आणि म्हणूनच ते जाहीर चर्चा न करता गुपचूपपणे आणून मंजूर करून घेण्यात आलेले आहे. अशा तऱ्हेच्या शासनाच्या संविधानविरोधी कृत्याला, ग्रामीण भागातील रोजगारांच्या अधिकार नाकारण्याच्या कृत्याला सार्वत्रिक मोठ्या प्रमाणात विरोध करणे आवश्यक आहे. धन्यवाद.